विद्यार्थी मित्रांनो, आज एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण बोलणार आहे. नुकतंच महाराष्ट्र राज्यामध्ये एका अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी ॲट्रॉसिटी या कायद्याच्या संदर्भात एक महत्त्वाचे जे विधान आहे ते केलं होतं आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याची चर्चा सुरू झाली की नेमका ॲट्रॉसिटी ॲक्ट जो आहे तो काय आहे. तर याबद्दल आपण या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे. महाराष्ट्रामध्ये MPSCची तयारी करणारा विद्यार्थी, सामान्य नागरिक या सगळ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. ॲट्रॉसिटी कायदा जो आहे त्याची आत्तापर्यंत महत्त्व काय आहे, ॲट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत नेमक्या कोणत्या गोष्टी येतात, कोणासाठी हा कायदा लागू होतो, कोणाला या कायद्यामुळे संरक्षण मिळतं, या कायद्याचा जो सकारात्मक परिणाम आहे तो काय आहे, या कायद्याचा नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो, ॲट्रॉसिटी कोणाला लागू शकते, कोणाला नाही लागू शकत, का बरं तयार करण्यात आला, ही सगळी महत्त्वाची माहिती आपण या लेक्चरच्या माध्यमातून घेणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती तुम्ही व्यवस्थित ऐकावी. ठीक आहे. हा ॲट्रॉसिटी कायदा म्हणजे नेमकं काय आहे, तर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आहे. म्हणजे अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजे SC आणि ST या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी हा कायदा कवच म्हणून तयार करण्यात आलेला आहे. मग हे कवच का तयार केलं गेलं? कारण भारत देशाचा इतिहास हा खूप डायव्हर्स इतिहास आहे. या देशाच्या इतिहासामध्ये जातीच्या नावाखाली, वर्णाच्या नावाखाली प्रचंड शोषण करण्यात आलं काही विशिष्ट समाजाचं. मग जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा या समाजाचं ज्यांचं शोषण झालं आहे प्रचंड जातीवरून, त्यांच्या पेशावरून, ठीक आहे, त्यांच्या व्यवस्थेवरून, तर त्यांना संरक्षण देण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला होता. ठीक आहे. अजूनही आहे. हा कायदा कधीचा आहे? 1989चा आहे. लागू झाला 1990 पासून. ठीक आहे. मग याच्यामध्ये तरतुदी काय आहे, शिक्षेचं स्वरूप काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा सध्याचा निर्णय काय आहे, हे आपण माहिती करून घेणार आहे. ठीक आहे. आणि काय चेंज झाला आता सध्या ते सुद्धा आपण माहिती करून घेणार आहे. समजलं का? बरं. पण तत्पूर्वी जर तुम्ही MPSC या परीक्षेची तयारी करत असाल, राज्यसेवा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी स्वराज नावाची बॅच सुरू केलेली आहे. प्रत्येक विषयासाठी दर्जेदार टीचर आपल्याकडे अवेलेबल आहे. सर्व विषय आम्ही तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी शिकवणार आहे. ठीक आहे. पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांची तयारी आम्ही करून घेणार आहे. 18 पुस्तकं तुम्हाला घरपोच फ्रीमध्ये मिळणार आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठे असाल तरी तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. लाईव्ह बॅच आहे. लाईव्ह नाही करू शकला तर रेकॉर्डिंग तुम्ही करू शकता. या बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. सगळ्या डिटेल्स तुम्हाला या नंबरवरती मिळतील. ओके. पुढं बघा, या कायद्याचा मुख्य उद्देश काय होता, तर अनुसूचित जाती आणि जमातीमधील जे लोक आहे, जी जनता आहे, त्यांच्यावरती जे अत्याचार होत आहेत ते रोखण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी हा कायदा बनवण्यात आलेला होता, जो 1990 पासून देशभरामध्ये लागू झाला होता. आता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे नेमकं काय? तर बघा, आपल्या देशातलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये अनुसूचित जाती आणि जमातीच्या सदस्यांवर जो जातीवर आधारित भेदभाव आणि जी हिंसा होते त्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला होता. संविधानाचं कलम 15 आणि कलम 17 अस्पृश्यता निवारणवर आधारित आहे. म्हणून मग हा कायदा 1955च्या अस्पृश्यता गुन्हे कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायद्यावर आधारित आहे. MPSC मध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. याची अंमलबजावणी कोण करतं? केंद्र सरकार करते. नियम कोण? केंद्र सरकार याचे नियम बनवते आणि अंमलबजावणी करते राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश. म्हणजे समजा आता संजय शिरसाट यांनी असं म्हटलं असेल की या कायद्यामध्ये आम्ही थोडा बदल करू, पण त्यांना ही गोष्ट केंद्राकडे पाठवावी लागेल. समजलं? केंद्र याच्यावर डिसिजन घेईल. मग या कायद्याअंतर्गत गुन्हा कशाला मांडले जाते, म्हणजे ॲट्रॉसिटी कोणत्या परिस्थितीमध्ये लागू होऊ शकते एखाद्या व्यक्तीवर, तर सगळ्यात पहिला मुद्दा हा समजून घेतला पाहिजे की SC आणि ST सोडून इतर सर्व समाजासाठी हा कायदा लागू होतो. म्हणजे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होतो SC ST सोडून. म्हणजे SC किंवा ST मधला माणूस दुसऱ्या SC किंवा ST माणसावर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यासाठी इतर समाजातील व्यक्ती असणं गरजेचं आहे. मग आता कोणत्या परिस्थितीमध्ये हा गुन्हा लागू होतो? पहिलं, अपमानजनक वागणूक जर दिली, उदाहरणार्थ जातीवाचक शिवीगाळ केली, सार्वजनिक ठिकाणी अपमान केला, मानवी प्रतिष्ठेला बाधा येईल असं वर्तन SC आणि ST कॅटेगरीमधल्या व्यक्तीसोबत केलं तर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, सार्वजनिक ठिकाण गरजेचं आहे. तुम्ही घरातल्या घरात दोघंच जण बसून असेल, एक SC ST कॅटेगरीतला आहे, दुसऱ्या कॅटेगरीतला आहे, आणि जर दोघंच घरातल्या घरात बोलले असेल तर त्याला हा कायदा लागू होत नाही. ठीक आहे. जमिनीशी संबंधित वाद,
एखाद्या अनुसूचित जाती किंवा जमातीच्या माणसाची जबरदस्तीनं जमीन हडपली किंवा त्याच्या जमिनीच्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप केला, ताबा मिळवला, अशा वेळेस या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होईल. शारीरिक अत्याचार केला, विनयभंग केला, मारहाण केली, नागरी हक्क नाकारले म्हणजे विहीर, सार्वजनिक विहीर, नळ, मंदिराचा वापर करण्यास त्या व्यक्तीला बंदी केली तर हा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. अयोग्य आहार जर त्याला जबरदस्तीने दिला, मतदान करण्यासाठी दबाव टाकला गेला, तर त्या अंतर्गत या कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होऊ शकतात. ठीक आहे, पुढे पाहू. आता कलम 3 अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी शिक्षेसाठी म्हणजे हा जो ॲट्रॉसिटी कायदा आहे, या कायद्यामध्ये कलम 3 आहे. हे फार महत्त्वाचं आहे, समजून घेऊ आपण काय काय. ठीक आहे, पहा, हे या कायद्यातील सर्वात मुख्य कलम आहे. या विविध प्रकारची गुन्हा आणि शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये कलम 3(1)(r) काय म्हणते बघा, व्यवस्थित लक्ष द्या. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक हा शब्द महत्त्वाचा आहे, अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा जातीवाचक उल्लेख करून अपमान केला किंवा धमकावलं तर हे कलम लागू होईल. दुसरं, जातीच्या नावावरून शिवीगाळ केली, 3(1)(s) नावाचं कलम लागू होतं. सर्वात जास्त ठिकाणी हे कलम लावलं जातं. कलम 3(1)(w) महिलांच्या विनयभंगाशी संबंधित आहे. आणि कलम 3(1)(f) पीडित व्यक्तीच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा करण्यासाठी आहे. तर हे कलम आहे महत्त्वाचे या कायद्याअंतर्गत. ठीक आहे, मग या गुन्हेगारांसाठी म्हणजे या कायद्याअंतर्गत जर एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला तर त्यासाठी त्रिस्तरीय रचना आहे. पहिलं कोणतं पहा. सगळ्यात पहिले, आतापर्यंत काय होतं की एखाद्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत जर गुन्हा दाखल झाला त्याला ताबडतोब अटक केला जात होती. ताबडतोब अटक, नॉन बेलेबल, बेल नव्हती मिळत. गुन्ह्याच्या स्वरूपानुसार कमीत कमी 6 महिने तर 5 वर्षापर्यंत त्याला कैद होऊ शकते. सर्वाधिक गंभीर गुन्ह्यासाठी जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. आर्थिक दंड सुद्धा लावला जाऊ शकतो मोठ्या प्रमाणात. आणि जर एखाद्या सरकारी कर्मचारी असेल आणि त्याने ॲट्रॉसिटी अंतर्गत जर गुन्हा दाखल करायला नकार दिला तर त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा या कायद्याअंतर्गत कारवाई केल्या जाऊ शकते. ठीक आहे, पुढं कायद्यातील सर्वात कठोर तरतूद आहे कलम 18. हे सर्वात महत्त्वाचं आहे, याच्या संदर्भात चर्चा चालू आहे. कलम 18 काय म्हणतं पहा. ज्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला त्याला भारतीय दंड संहितेच्या IPC 438 नुसार अटकपूर्व जामीन मिळत नाही. त्याला डायरेक्ट अटक केला जाते, तुरुंगात पाठवला जाते डायरेक्ट. आणि याच गोष्टीवरून सध्या वाद चालू आहे. ही या कायद्याची सर्वात कठोर बाजू आहे. मग याचे 2 मुद्दे आहे. असं का बरं आहे? पहिला मुद्दा की समजा सवर्ण असेल, त्याचे मोठे लागेबांधे असेल, त्याचे हात वरपर्यंत पोचले असेल तरीही त्याला याच्यातून संरक्षण मिळणार नाही, त्याला डायरेक्ट अरेस्ट केलं जाईल. पण जर असं नसेल तर तो व्यक्ती आपल्या पॉवरचा, आपल्या पोचचा, आपल्या ओळखीचा वापर करेल, स्वतःची अटक टाळेल, आहे की नाही. मग यामुळे काय होईल की SC कॅटेगरीतल्या आणि ST कॅटेगरीतल्या ज्या माणसा जो पीडित आहे त्याच्यावरती अन्याय होईल की नाही, अन्याय होईल. म्हणून डायरेक्ट अटक करा, पुढं पाहू असं या कलम 18 सांगतं. बघ आता याचं दुसरा पण एक अँगल आहे. कोणता? की कोणत्याही समाजामध्ये सर्व लोक जे आहे ते चांगले नसतात आणि सर्व लोक जे आहे ते वाईट पण नसतात. दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही प्रकारच्या समाजामध्ये आहेत. मग या कलम 18चा दुरुपयोग नाही होऊ शकत का? होऊ शकतो ना. मला सांगा की जातीवाचक शिवीगाळ नाही केली. उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो की X नावाचा जो व्यक्ती आहे तो SC किंवा ST कॅटेगरीमध्ये येतो आणि Y नावाचा व्यक्ती जो आहे तो इतर दुसऱ्या कॅटेगरी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत असेल, OBC मध्ये येत असेल, ओपनमध्ये येत असेल. Y नावाच्या व्यक्तीने X आणि Y हे 2 एकमेकाचे मित्र आहेत. Y नावाच्या व्यक्तीने X नावाच्या व्यक्तीला समजा 1000 रुपये दिले, त्याला गरज होती. पण नंतर हा X नावाचा व्यक्ती जो आहे याला 1000 रुपये परत करत नाही. मग Y आणि X मध्ये जर वाद झाला, Y ने म्हटलं की तू माझे 1000 रुपये परत दे आणि याने नाही दिले आणि याला द्यायचे नसेल तर यांच्यामध्ये वाद झाला. म्हणून हा X नावाचा व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये जाईल आणि सांगेल की यांनी मला जातीवाचक शिवीगाळ केली, मला मारहाण केली आणि तो याच्यावरती ॲट्रॉसिटी लावली समजा आणि हा नॉन बेलेबल गुन्हा आहे. मग याला डायरेक्ट तुरुंगात जावं लागेल, याला अटक होईल, केस चालेल तोपर्यंत चालेल.
मग ही गोष्ट सुद्धा या कायद्याची दुसरी बाजू आहे. आणि म्हणून त्या दिवशी संजय शिरसाट यांनी आपल्या देशाच्या आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हे म्हटलं आहे की गुन्हा दाखल होईल, FIR 100% होईल, पण पहिली इन्क्वायरी होईल की खरंच त्या व्यक्तीने ते कृत्य केलं आहे का, आणि जर केलं आहे तर 100% अटक होणार. तर म्हणजे गुन्हा दाखल करणे आणि लगेच अटक होणे याच्यामध्ये एक क्लॉज टाकला त्यांनी. त्यांचं असं मत आहे, अजूनपर्यंत ते झालेलं नाही आहे. सांगतो एक गोष्ट. दुसरं, सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत मात्र दिलासा दिलेला आहे. एक प्रकरण घडलं होतं, त्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं बघा. जर आरोपावरून सुरुवातीला गुन्हा सिद्ध होत नसेल तर न्यायालय प्राथमिक चौकशी करून काही अटीवर दिलासा देऊ शकते आणि त्याला जामीन देऊ शकते, त्याला बेल देऊ शकते. मग काय घडलं होतं चला बघूया. बघा, पहिले तर पाहून घेऊ की याच्यामध्ये तपास कोण करतो. जर गुन्हा दाखल झाला, ठीक आहे, ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला, तर कमीत कमी DYSP लेवलचा अधिकारी याच्यामध्ये तपास करेल, कारण त्याच्यावर कोणाचा दबाव आला तर तो दबाव झुगारून देईल, कारण त्याला पॉवर भरपूर असतात. विशेष न्यायालय स्थापन केल्या जातील आणि विशेष न्यायालयाच्या मार्फत ही केस चालेल. ओके. दुसरं, आता मागे एक केस झाली होती. एक यूट्यूबर होता, त्याने एका आमदाराला अपमानास्पद टिप्पणी केली होती यूट्यूबवरून. त्या आमदाराने त्याच्या विरोधात ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत केस दाखल केली, गुन्हा नोंदवला. प्रकरण न्यायालयामध्ये गेलं. न्यायालयाने काय म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाने यात कायद्याची व्याप्ती आणि हेतू स्पष्ट करत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला. काय निकाल दिला पहा. हा कायदा कोणाला लागू होतो? जर जातीवरून शिवीगाळ केली, म्हणजे हा कायदा लागू होण्यासाठी केलेला अपमान पीडित व्यक्तीच्या जातीशी संबंधित असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमचं एकमेकांसोबत भांडण झालं तर त्या अंतर्गत म्हणजे ते भांडण ॲट्रॉसिटीमध्ये गुन्हा दाखल करू शकत नाही. दुसरं, कलम 3(1)(r)चा अर्थ काय आहे की केवळ समोरची व्यक्ती SC ST आहे हे माहीत असणं पुरेसं नाही आहे. म्हणजे विचार करा की समजा दोन व्यक्तीचं भांडण झालं, समोरचा व्यक्ती SC STचा आहे म्हणून त्याच्यासोबत भांडण नाही करायचं असं कोणी सांगितलं? जर दुसऱ्या कोणत्या गोष्टी असेल, काही व्यवहार असेल, तर त्याच्यामध्ये वाद होणारच आहे, कारण चांगले वाईट दोन्ही ठिकाणी आहे. अपमान करण्याचा हेतू हा जातीच्या ओळखीशी जोडलेला असावा. जातीवरून त्या व्यक्तीला त्याचं डिस्क्रिमिनेशन झालेलं असावं, त्याचा अपमान झालेला असावा, त्याची प्रतिष्ठा धुळीस मिळालेली असावी, त्याला मारहाण झालेली असावी केवळ जात असल्यामुळे, तर ही गोष्ट लागू होईल. ठीक आहे. मग सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिला? या प्रकरणात संपादकाची टिप्पणी वैयक्तिक होती, जातीविषयक नव्हती, तर पर्सनल होती. ती जातीवर आधारित असल्याचे प्रथमदर्शनी दिसलं नाही, म्हणून तो जो यूट्यूबर आहे त्याला बेल मिळाली. ओके. मग पुढे बघा, कलम 18 काय म्हणतं? कलम 18 म्हणतं की बघा, कलम 18 हे लागू करण्यापूर्वी आरोपांमध्ये ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा घडला आहे का याची प्राथमिक चौकशी करणं हे न्यायालयाचं कर्तव्य आहे म्हणते. प्राथमिक चौकशी करायलाच पाहिजे ना, नाहीतर उद्या कदाचित या कायद्याचा जेवढा फायदा आहे असायलाच पाहिजे, हा कायदा असू नये असं नाही आहे, परंतु त्याचा गैरवापर सुद्धा होऊ नये ना, हे सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून मग त्याला अटकपूर्व जामीन जो आहे तो मिळाला. आयोगाने म्हटलं की न्यायालयाने म्हटलं की आम्हाला त्याची प्राथमिक चौकशी करणं गरजेचं आहे. आता कायद्याचा मूळ हेतू आणि न्यायालयीन समतोल काय बघा. ॲट्रॉसिटी कायदा हा उपेक्षित घटकाच्या संरक्षणासाठी तयार केलेला आहे, कारण इतिहासामध्ये प्रचंड छेडछाड झालेली आहे, प्रचंड अन्याय झालेला आहे. आजही आपल्या देशामध्ये जातीवरून भेदभाव केला जातो, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा कमी दिसतो, पण महाराष्ट्राच्या बाहेर जास्त दिसतो आपल्याला. ठीक आहे. मग काय म्हणतात की यांच्या संरक्षणासाठी एक प्रभावी ढाल आहे. मात्र सर्वोच्च न्यायालय काय म्हणतं की हे स्पष्ट केलं आहे त्यांच्या निकालावरून की कठोर कायद्याचा वापर हा केवळ जातीवर आधारित अन्याय दूर करण्यासाठी आहे, वैयक्तिक किंवा राजकीय वादांसाठी नाही. जातीवरून अन्याय झाला असेल तर 18 कलम लागू होईल, नाही तर नाही होणार. तुमचे वैयक्तिक वाद असेल, तुमचे दुसऱ्या कोणत्या गोष्टीवरून वाद झाले असेल तर तुम्ही ॲट्रॉसिटी लावलं तर त्याला अटक झालीच पाहिजे असं काही नाही आहे. कायद्याच्या अंमलबजावणीतील आता कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये नवीन बदल काय आहे तर महाराष्ट्रातील प्रस्तावित सुधारणा काय आहे, अजूनपर्यंत इम्प्लिमेंट झाल्या नाही, प्रस्तावित आहे. सगळ्यात पहिले बघा कशा पद्धतीने काम होतं या कायद्याअंतर्गत. पहिले FIRची नोंद केली जाते, पोलीस स्टेशनमध्ये अधिकृत तक्रार होते. त्यानंतर काय होत होतं, त्यानंतर डायरेक्ट कलम 18च्या अंतर्गत
डायरेक्ट कलम 18च्या अंतर्गत त्याला अरेस्ट होत होतं आणि मग न्यायालयामध्ये हजर केलं जात होतं आणि त्याच्यावर पुढची कारवाई होत होती. पण आता महाराष्ट्र गव्हर्नमेंट काय म्हणतं? महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणतं की तक्रार दाखल केल्यानंतर त्या व्यक्तीला लगेच अटक केल्या जाणार नाही, तर एक समिती अपॉइंट केल्या जाईल किंवा तपास अधिकाऱ्यामार्फत पहिले प्राथमिक चौकशी होईल की ज्या व्यक्तीने तक्रार दाखल केलेली आहे ती खरंच ती गोष्ट घडली आहे का, समोरच्या व्यक्तीने त्याला जातीवरूनच शिवीगाळ केली आहे का, जातीवरून त्याचा अपमान केला आहे का, जातीवरून त्याची प्रतिष्ठा धुळीस मिसळण्याचा प्रयत्न केला आहे का, की त्या दोघांचं भांडण तिसऱ्या गोष्टीवरून झालं आणि तिसऱ्या गोष्टीवरून झालं म्हणून त्याच्यावर तक्रार दाखल केली, ॲट्रॉसिटीच्या अंतर्गत हे पाहिजे. जर त्याच्यामध्ये जातीवरून नसेल तर त्याला अटक होणार नाही आणि जातीवरून जर समोरच्या माणसाला अपमानास्पद केलं गेलं असेल तर मग मात्र 100% अटक होईल. ओके, म्हणजे तथ्य पडताळणी होईल आणि मग पुढची कारवाई जी आहे ती पुढची कारवाई केल्या जाईल. म्हणजे महत्त्वाचा बदल काय करण्यात येऊ शकतो आता याच्यामध्ये, की पूर्वीच्या तत्काळ अटक या पद्धतीकडून पहिले तथ्य पडताळणीवर आधारित अटक याकडे कायदेशीर वाटचाल होईल. इन्क्वायरी केल्या जाईल की खरंच ही गोष्ट झाली का. आता याचे दोन भाग आहे. मी जसं तुम्हाला मगाशी म्हटलं, पहिला की ज्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी लागला तो व्यक्ती पॉवरफुल असेल, त्याचे हात दूरपर्यंत पोचले असेल, त्याचं वजन असेल तर तो दबाव आणू शकतो. जर त्यानं खरंच गुन्हा केला असेल तर दबाव आणून तो सुटू शकतो. बरोबर. मग याच्यामध्ये कोणावर अन्याय होईल? SC आणि ST कॅटेगरीमधल्या लोकांवर अन्याय होईल. बरोबर आहे. म्हणजे यांच्यासाठी ही वाईट गोष्ट आहे, यांना संरक्षण नाही मिळणार. बरोबर. पण जर समोरच्या व्यक्तीवर जाणीवपूर्वक जर गुन्हा दाखल केला गेला असेल त्याची चूक नसताना, तर मग मात्र त्याला या पद्धतीमुळे फार मोठा आधार मिळेल. कारण विचार करा की जर तो व्यक्ती दोषी नसेल आणि त्याच्यावर तो त्या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला, त्याला अटक झाली आणि पुढे जर तो निर्दोष सुटला तर मधल्या काळामध्ये त्याचे जे तुरुंगातले दिवस गेले, त्याचं नुकसान झालं, त्याची समाजामध्ये बदनामी झाली, ती कोण भरून देणार? भरून कोण देणार? मग याच्यात सगळ्यात बढिया गोष्ट कोणती आहे की जी इन्क्वायरी होईल, गुन्हा दाखल झाल्यानंतर जी इन्क्वायरी केल्या जाईल ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे, ती तटस्थ वृत्तीने झाली पाहिजे. मग कितीही मोठा माणूस असेल, कितीही वरच्या लेवलचा असेल तरी त्याला सोडायचं नाही, हे करायला पाहिजे. कारण बघा की बरेचसे जे गुन्हे आहेत त्या बऱ्याचशा गुन्ह्यामध्ये ॲट्रॉसिटी लागू होत नाही, कुठे लागू झाला तर त्याची बरोबर इन्क्वायरी होत नाही, इन्क्वायरी झाली तर प्रॉपर केस चालत नाही, असंही आहे. आणि बरेच लोक जे आहेत ते या गोष्टीला निष्पाप बळी पडलेले आहे, असंही आहे. म्हणून मग हे जे कलम आहे ते कलम याच्यामध्ये ॲड केला गेलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भारताचा इतिहास हा फार वेगळा राहिलेला आहे. माणसामध्ये भेद केला गेलेला आहे. एका माणसाने दुसऱ्या माणसाचं शोषण केलं आहे, एका जातीने दुसऱ्या जातीचं शोषण केलेलं आहे. त्यामुळे हा कायदा तयार करणं ही अपरिहार्य गोष्ट होती की त्या गोष्टी थांबवण्यासाठी. कायद्याचा उद्देश काय असतो की एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती थांबवणे, परंतु त्याचा गैरवापर जर होत असेल तर तो सुद्धा थांबवणं गरजेचं आहे. ठीक आहे, बघूया इथून पुढे काय होतं. पण याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर किंवा पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, तुमचे मतं नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट की जर तुम्ही 2025च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेची तुम्ही तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी GS1, GS2, GS3, GS4, SA, एथिक्स सगळ्यांची तयारी करून घेत आहे. आम्ही तुम्हाला क्वेश्चन देतो लिहायला, तुम्ही लिहा, आम्ही तुमचे उत्तरं चेक करून देऊ. ठीक आहे, तुम्हाला क्वेश्चन पेपर देऊ, तो तुम्ही चेक करा. ओके, तुम्हाला आम्ही तुमचे फीडबॅक देऊ की तुम्ही कुठे चुकत आहे. 2025ची पहिली परीक्षा आहे डिस्क्रिप्टिव्हची. तुम्ही नक्की आपल्या ह्या बॅचला एनरोल करा. सगळ्यांसाठी ही बॅच जी आहे ती फ्री आहे. तुम्ही याला फ्रीमध्ये एनरोल करू शकता आणि तुमचं जर सिलेक्शन झालं अधिकारी म्हणून तर आम्ही तुम्हाला 1 लाखाची स्कॉलरशिपसुद्धा देणार आहे प्रोत्साहनपर. कळलं का? त्यानंतर जर राज्यसेवा 2027ची तयारी करत आहात, 2027 राज्यसेवा, तर नवीन स्वराज नावाची बॅच तयार केलेली आहे. या बॅचमध्ये तुम्हाला पूर्व, मुख्य, इंटरव्ह्यू सगळ्या गोष्टीचं आम्ही प्रॉपर टीचिंग करू. 18 बुक्स तुम्हाला घरपोच मिळणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स शिकवणार आहे, मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. तुम्ही महाराष्ट्रात कुठे असा, देशात कुठे असा, तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इझिली अवेलेबल होईल, सगळं मार्गदर्शन मिळेल.
प्रत्येक विषयासाठी आपल्याकडे सेपरेट टीचर आहे. ठीक आहे. करंट अफेअर्स मिळेल तुम्हाला, नोट्स मिळेल, बुक्स मिळतील, सगळं मिळेल. MPSCची तयारी करा, आम्ही तुमच्यासोबत आहे. जर तुम्हाला यातल्या कुठल्याही बॅचला एनरोल करायचं असेल तर आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज नक्की करा. ओके. आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा. महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आपण सुरू केला होता, कारण आपल्याकडे सगळे UPSCच्या लेवलचे टीचर आहेत. ओके. चला, थँक्यू व्हेरी मच विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला MPSCचा सिलेबस पाहिजे असेल, तुम्हाला MPSCचं PYQ पाहिजे असेल किंवा NCERT पाहिजे असेल तर तुम्ही मला या नंबरवर नक्की मेसेज करा. ओके. चला, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय. टेक केअर.